तर मित्रांनो, आता झोपायला लागलेलो, पण हे व्हिडिओ नाही अपलोड केलं, तर मला झोप लागणार नाही. म्हणून मी उठून आता व्हिडिओ करत आहे. तर व्हिडिओ करण्याचं मागचं कारण एकच आहे, की मित्रांनो, मी इतक्या दिवस सगळ्यांना मदत करायचो आणि माझी मदत कोण करत नव्हतं. तर तर मी असा विचार करायचो, की माझ्यासोबतच असं का होते? मी सगळ्यांना भाव देतो, सगळ्यांना मदत करतो आणि ते माझ्यासोबत होत नाही. म्हणून इथून पुढं स्वभाव बदलायचा आणि कोणालाच मदत करायची नाही आणि कोणाची मदत बी घ्यायची नाही म्हणून ठरवलं होतं. देव पण कसं असते बघा, तर माझं हे करणं चुकीचं आहे. त्यानं आज मला धडा शिकवला. तर मी मध्ये गावाकडे गेलो माझ्याकडे स्कूटी होती. तर शाळेचे लहान-लहान मुलं वगैरे चालले होते. मला लिफ्ट मागितली, तर मी त्यांना दिलं नाही. त्यावेळेस मला वाईट वाटलं. पण काय वाटायचं, की बाबा जाऊ दे, आपली मदत करत नाही, आपण पण कशाला दुसऱ्याची मदत करायची, म्हणून मी तसंच गेलो. मुलं म्हणजे असं काय छोटी नव्हती. होते एक 9वी-10वीचे म्हणल्यावर आपल्यापेक्षा लहानच, तसं मदत द्यायला पाहिजे, करायला पाहिजे होती त्यांची. तर बघा, आज मला ते धडा शिकलोय, की बाबा आपली आपण दुसऱ्याची मदत केली, की असं नाही, की बाबा आपण त्यांच्याकडून एक्स्पेक्टेशन ठेवून त्याच लोकांनी आपली मदत करावी. मला आई म्हणायची, "तू अपेक्षा ठेवू नको, की बाबा तू एकाची मदत केली तर त्यानेच तुझी मदत करावी. तर दुसरं दुसरं पण कोण ना कोण येऊन मदत करतंय. देव दुसऱ्याच्या रूपात येऊन मदत करते." ही गोष्ट आज खरी ठरली मित्रांनो. तर आज गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती. मेकॅनिक म्हणला, "गाडीला पेट्रोल अजून लागते. 1 लिटर आणावंच लागतं." म्हणला. मित्राला फोन केला. मित्राने फोन उचलला. तर मित्राकडे गाडी अवेलेबल नव्हती. तर मला जावं लागलं. तर मित्रांनो, एकाला लिफ्ट मागितली. त्याने एका ठिकाणी लिफ्ट दिली. तिथं पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल नव्हतं. तर देव माणूस आल्यासारखा एक 10वीचा मुलगा, 10वी संपलेला मुलगा आला आणि त्यानं म्हणला, "भैय्या पेट्रोल संपलंय का?" म्हणला. मी म्हणलो, "हां, ठीक आहे." मग त्यानं म्हणला, "बसा, आपण पेट्रोल आणायला जाऊ." म्हणला. तिथं गेलो. तिथं लेडीज होती आणि लेडीज तर तुम्हाला माहीत आहे त्यांनी जास्त रिस्क घेत नाहीत आणि त्यांनी बाटलीत पेट्रोल दिलं नाही. त्याला सगळं विस्तारित सांगितलं तरी. तर मी त्या मित्राला विचारलं, "तुझ्या गाडीत पेट्रोल टाकू का रे भावा? तू तिथे गेल्यावर पेट्रोल काढून देशील का?" तर तो होय म्हणला. तर त्याच्या गाडीत पेट्रोल टाकलं आणि मेकॅनिकजवळ आलो आणि ते मेकॅनिक दुसरंच काम करत बसला होता. तर ते मुलगा 10 ते 15 मिनिट तिथं थांबला माझ्यासाठी आणि त्याच्याकडून त्याच्यातनं पेट्रोल काढून घेतलं आणि माझं काम झालं. तर असं नाही की बाबा तुम्ही एकाला मदत केली तर त्यानंच तुमची मदत करावी. त्या देव दुसऱ्या रूपात येऊन सुद्धा तुम्हाला मदत करतो. हे मला गोष्ट कळली. त्यामुळं आपल्या स्वभावात अजिबात इथून पुढे बदल करायचा नाही. झाले, मी मनापासून माफी मागतो. पण इथून पुढे ही गोष्ट होणार नाही. माझा स्वभाव बदलणार नाही. माझे संस्कार आहे. मला आईनं संस्कार शिकवले की बाबा दुसऱ्याची मदत करायची, काय का असू दे, आपल्याकडून जितकी होते तितकी. तर आपण ते संस्कार पाळणार आणि आपल्या स्वभावात अजिबात चेंज करणार नाही. ठीक आहे?